गरजेचं असतं. तर त्यांनी ज्या पद्धतीनं ही पुस्तिका बनवलेली आहे त्या पुस्तिकेचा जर विचार करता 48 तासामध्ये सुद्धा एवढं मराठीचं ज्ञान आपल्याला येऊ शकतं, तरी सुद्धा आम्ही 15 ऑगस्ट पर्यंत वेळ दिलेली आहे. आणि दुसरं असं की आम्ही असं सांगत नाहीये, परत मी एकदा सांगतो की घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत, तुम्ही तुमच्या पत्नीसोबत, मुलांसोबत, आई वडिलांसोबत हे तुम्ही मराठीमध्ये बोला, असंही आम्ही सांगत नाही हिंदी भाषिकांना. आम्ही असं सांगतो की फक्त प्रवाशांसाठी मराठीमध्ये संवाद साधा. त्याही मी दुसरी अजून योजना आणतोय, त्या थोड्याशा कालावधीमध्ये जर हे ड्रायव्हर मराठी शिकले, जे आम्हाला जुजबी मराठीची आवश्यकता आहे ते जर शिकले, जी कायद्यामध्ये तरतूद आहे, तर आम्ही एवढं मोठं पुस्तक सुद्धा त्यांना द्यायला तयार आहोत. ही पुस्तिका सुद्धा आम्ही त्यांच्या मोबाईलवर आम्ही त्यांना देऊ, जेणेकरून अजून जर त्यांना मराठीविषयी प्रेम असेल, मराठी भाषा शिकायची असेल, महाराष्ट्रामध्ये आपल्याला अजूनही दुसऱ्या ठिकाणी मराठीची आवश्यकता असेल, असं जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ही पुस्तिका सुद्धा आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत. ह्या पुस्तिकेमध्ये आम्ही काही बारकोड सुद्धा ठेवणार आहोत. जो बारकोड तुम्ही मोबाईलमध्ये, जसं रेस्टॉरंट किंवा इतर ठिकाणी गेल्यानंतर मोबाईलमध्ये तो तुम्ही कॅमेरा ऑन केला आणि त्यामध्ये जर तो बारकोड आला तर तुम्हाला ते ज्ञान जे आहे ते ऑडिओच्या रूपांतरित सुद्धा आम्ही करून तुम्हाला देणार आहोत. राज्य शासनाच्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा आहे, राज्य शासनाच्या प्रत्येक गोष्टीची तयारी आहे. परंतु शेवटी माझं हेच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर राहून तुम्हाला पैसे कमवायचे असेल किंवा आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह जर करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी कंपल्सरी आहे.